नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SST महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। ही आहे SST एडुपीडिया। मी असिस्टंट प्रोफेसर तुषार वागसे। आज आपण प्रथम वर्ष कला शाखेतील अर्थशास्त्र या विषयातील खर्च विश्लेषण या घटकावरती चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, खर्च विश्लेषण बघत असताना आपल्याला उत्पादनाच्या कार्यामध्ये वेगवेगळ्या उत्पादन घटकांचा वापर करावा लागतो। उत्पादन घटकांचा वापर केल्याबद्दल उत्पादकाला त्यांना त्याचे मोबदले द्यावे लागतात आणि ह्याच मोबदल्यांचा समावेश खर्चामध्ये केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, उत्पादन घटकामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांचा समावेश होतो। या 4 घटकांच्या वापराबद्दल भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा मोबदल्याच्या स्वरूपात दिला जातो आणि हा मोबदला खर्चाच्या स्वरूपात व्यक्त होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला खर्च संकल्पना बघत असताना खर्चाचे काही प्रकार बघायचे। खर्चाच्या प्रकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पैशातील खर्च, वास्तव खर्च, ऐतिहासिक खर्च, बदली खर्च, त्यानंतर संधी त्याग खर्च आणि सगळ्यात शेवटी खर्चाच्या इतर संकल्पना आपल्याला काही बघायच्या आहेत। तर पहिला आहे पैशातील खर्च। पैशातील खर्च म्हणजे उत्पादक घटकांना दिले जाणारे मोबदले हे पैशाच्या स्वरूपात दिले जातात। त्यामुळे त्यामध्ये जो खर्च होतो तो खर्च पैशातील खर्च म्हणून ओळखला जातो। पैशातील खर्चामध्ये सुद्धा व्यक्त खर्च आणि अव्यक्त खर्च असे 2 उपप्रकार सांगितले जातात। म्हणजेच ज्यावेळी आपण पैसा खर्च करत असतो त्यावेळी उत्पादक घटकांना काही खर्च हा व्यक्त स्वरूपात दिसून येतो, तो उत्पादक घटकांवरील काही खर्च हा अव्यक्त स्वरूपात दिसून येतो। ज्यावेळी उत्पादक घटकांचे मोबदले प्रत्यक्षरित्या देत असतो त्यावेळी त्याला व्यक्त खर्च असं म्हटले जाते। या व्यक्त खर्चामध्ये उत्पादक घटकांचे वेतन, वीज बिल, भाडे, कर या सर्व घटकांचा समावेश होतो। तर अव्यक्त खर्चामध्ये उत्पादक बऱ्याच वेळा स्वतःच्याच उत्पादक घटकांचा स्वतःच्या उत्पादनामध्ये वापर करत असतो। त्या बदल्यात उत्पादकाला कोणताही खर्च असा व्यक्त करावा लागत नाही, म्हणून त्याला अव्यक्त खर्च अशी संकल्पना वापरली। यामध्ये स्वतःच्या जमिनीचा खंड किंवा स्वतःच्या कामाचे वेतन आणि घसारा खर्च याचा समावेश होतो। उत्पादक ज्यावेळी स्वतःच्या उद्योगात स्वतः काम करत असतो त्यावेळी तो त्याला स्वतःला वेतन स्वरूपात खर्च करत नाही, परंतु प्रत्यक्षात जर विचार केला तर तेच काम दुसऱ्या कोणी केले असते तर उत्पादकाला त्या व्यक्तीला वेतनाच्या स्वरूपात मोबदला द्यावा लागला असता। म्हणून उत्पादकाने स्वतःच्या उद्योगात केलेले कार्य हा अव्यक्त खर्च म्हणून गणले जाते। अशा प्रकारे पैशातील खर्च हे 2 स्वरूपात व्यक्त होते, एक व्यक्त खर्च आणि एक अव्यक्त खर्च। पैशातील खर्चानंतर दुसरा आहे वास्तव खर्च। वास्तव खर्चामध्ये विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक उत्पादन घटक हे प्रत्यक्षरित्या सहभागी होत असतात, तर काही उत्पादन घटक हे अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असतात। तर उत्पादनामध्ये जे अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतात त्या बदल्यात अनेक वेळा जो काही खर्च होतो तो जाणवत नाही। म्हणजे बऱ्याच वेळा उत्पादकाला होणारा त्रास किंवा कामाचे येणारे ताण हे आपण व्यक्त करू शकत नाही, म्हणून यासाठी याला वास्तव खर्च ही संकल्पना वापरलेली आहे। वास्तव खर्चानंतर आपल्याला पुढे ऐतिहासिक खर्च बघायचा आहे। उत्पादकाने भूतकाळामध्ये एखादे यंत्र घेतले असेल आणि त्या यंत्राची किंमत ही वर्तमान काळामध्ये वाढलेली दिसून येते। असे असताना सुद्धा उत्पादकाने भूतकाळात त्या यंत्र खरेदीसाठी खर्च केलेला असतो, म्हणून त्याला ऐतिहासिक खर्च असे म्हटले गेले आहे। याचे उदाहरण बघताना असं सांगता येईल की 2000 सालामध्ये एका कारखान्यामध्ये एका उत्पादकाने एक यंत्र 50,000 रुपये किमतीला विकत घेतले होते। 2020 मध्ये त्या यंत्राची किंमत जवळपास 2 लाखाच्या वर झालेली आहे। म्हणजे 2000 काळामध्ये त्या यंत्रावरती जो काही खर्च झाला होता
त्या खर्चाला ऐतिहासिक खर्च असे म्हटले जाईल। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, पुढला जो भाग आहे तो आहे बदली खर्च। उत्पादनाच्या काळात उत्पादकाला सतत नवीन बदल करावे लागतात, नवीन यंत्रांची खरेदी करावी लागते। अनेक वेळा ऐतिहासिक काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये जे यंत्र खरेदी केले जातात ते बदलून नवीन यंत्रांना खरेदी करावे लागते आणि नवीन यंत्र खरेदी करताना जो काही खर्च होतो त्याला बदली खर्च अशी संकल्पना वापरली गेली। यानंतर पुढला जो खर्चाचा प्रकार आहे तो आहे संधी त्याग खर्च। संधी त्याग खर्चामध्ये विशिष्ट उत्पादनासाठी उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करत असताना काही घटकांचा त्याग करावा लागतो। अशा त्यागाला संधी त्याग खर्च असं म्हटलेलं आहे। म्हणजे समजा एक्स वस्तूचे उत्पादन करत असताना उत्पादकाला त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर वाय वस्तूंचा जर त्याग करावा लागत असेल तर त्या त्यागाला संधी त्याग खर्च असं म्हटलं जातं। संधी त्याग खर्चानंतर आपल्याला खर्चाच्या इतर काही संकल्पना बघायच्या आहेत। खर्चाच्या इतर संकल्पना बघत असताना या संकल्पना एकूण 7 संकल्पना आहेत। यामध्ये एकूण खर्च, एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च, सरासरी खर्च, सरासरी स्थिर खर्च, सरासरी बदलता खर्च आणि सीमांत खर्च अशा या 7 संकल्पना आहेत। यामधील पहिला जो आहे एकूण खर्च। उत्पादनाच्या काळात उत्पादन घटकांवर जो काही एकूण खर्च केला जातो त्याला एकूण खर्च अशी संकल्पना म्हटलेली आहे। तर एकूण स्थिर खर्चामध्ये अल्प काळात उत्पादनामध्ये एखाद्या वस्तूचे उत्पादन होत अथवा न होत तरी सुद्धा उत्पादकाला काही स्थिर स्वरूपाचा खर्च करावा लागतो, अशा खर्चाला एकूण स्थिर खर्च असं म्हटलं गेलेलं आहे। उत्पादन शून्य असताना सुद्धा अशा स्वरूपाचा खर्च करावा लागतो म्हणून त्याला एकूण स्थिर खर्च असं म्हटलं जातं। त्यानंतर एकूण बदलता खर्च। अल्प काळामध्ये उत्पादन घटकात जसजसे बदल होत जातात त्याचप्रमाणे उत्पादनात वाढ करण्यासाठी काही स्वरूपात खर्च हा बदलावा लागतो म्हणून त्याला एकूण बदलता खर्च असं म्हटलेलं आहे। पुढली संकल्पना आहे स्थिर खर्च, सरासरी खर्च। सरासरी खर्चाचा विचार करत असताना उत्पादनामधील प्रतिनग खर्चाचा विचार केला जातो। म्हणजे उत्पादनाच्या कार्यात प्रत्येक नगासाठी जो काही खर्च येतो त्या प्रत्येक नगाच्या खर्चाला सरासरी खर्च असं म्हटलेलं आहे। सरासरी स्थिर खर्चाची संकल्पना बघताना उत्पादनाच्या काळात प्रत्येक नगावरती एक स्थिर स्वरूपाचा खर्च आपल्यास करावा लागतो, तो स्थिर खर्च म्हणजे सरासरी खर्च होय। त्यानंतर सरासरी बदलता खर्च। सरासरी बदलता खर्चाचा विचार करत असताना उत्पादन काळामध्ये जसजसे प्रतिनग उत्पादनात बदल होत जातात त्यानुसार प्रतिनगावरती खर्च सुद्धा बदलत जातो, त्याला सरासरी बदलता खर्च असं म्हटलेलं आहे। तर शेवटचा आहे सीमांत खर्च। सीमांत खर्च म्हणजे वस्तूच्या शेवटच्या नगावरती जो काही इतर अतिरिक्त खर्च केला जातो त्याला सीमांत खर्च ही संकल्पना वापरली गेलेली आहे। म्हणजे एकूण खर्च आणि सरासरी खर्च या दोन घटकांचा जर विचार केला तर एकूण खर्चामध्ये उत्पादनाच्या सर्व घटकांवर होणाऱ्या एकत्रित खर्चाचा विचार होतो, तर सरासरी खर्चामध्ये उत्पादनामधील प्रत्येक नगावरती होणाऱ्या खर्चाचा विचार होतो। अशा प्रकारे खर्चाचे इथे आपण वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत। या प्रकाराचं पुन्हा एकदा आपण आढावा घेऊया। बघा, आपण जे खर्चाचे प्रकार बघितले त्यामध्ये पैशातील खर्च, दुसरा होता वास्तव खर्च, तिसरा ऐतिहासिक खर्च, चौथा बदली खर्च, पाचवा संधी त्याग खर्च आणि सहाव्यामध्ये आपण खर्चाच्या इतर संकल्पना बघितल्या। खर्चाच्या एकूण आपण 7 संकल्पना बघितलेल्या आहेत। खर्च प्रकारानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला प्राप्ती संकल्पना बघायची आहे। प्राप्ती संकल्पना आपण पुढल्या भागामध्ये बघूया। तोपर्यंत धन्यवाद।